दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारत सरकारतर्फे वंदे मातरम 1,500 वर्ष लिखाणाला पूर्ण झाल्याबद्दल एक पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्या वंदे मातरम गीत गायनात सहभागी होऊन आपण एक सुंदरसं स्क्रीनवर आपल्याला जसं दिसते त्या पद्धतीने एक प्रमाणपत्र आपलं मिळवू शकतो. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. इथे आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे वंदे मातरम, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपण 150 म्हणजे 150 इयर ऑफ वंदे मातरम ही जी लिंक आहे, जिथे वंदे मातरम 150.in ही जी आहे या निळ्या लिंकवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर हे पेज ओपन होईल आणि बघा हा व्हिडिओ बनेपर्यंत जवळपास 1,59,00,000 लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला आहे. इथे जर आपल्याला काही सूचना इंग्रजीमधून नको असतील, कळण्यासाठी अडचण येत असेल तर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये ए लिहिलेलं आहे, तिथे आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर इथं आपण आपली मराठी भाषासुद्धा निवडू शकतो किंवा आपल्याला जी भाषा हवी आहे ती आपण इथे भाषा निवडू शकतो. स्क्रॉल केल्यानंतर इथे दिसते बघा लालमध्ये तुमचे वंदे मातरम सादरीकरण नोंदवा, वंदे मातरम गा आणि आपल्या देशभक्तीच्या भावना राष्ट्राला कळवा. आता हे नेमकं कसं म्हणायचं आहे ह्यासाठी खालची टॅब दिलेली बघा, वंदे मातरमचं ध्वनिमुद्रण ऐका. म्हणजे इथं आपण आपल्याला म्युझिक इथं दिलं जाणार आहे, संगीत इथं दिलं जाणार आहे आणि त्या संगीताच्या सुरात आपल्याला वंदे मातरम आपलं रेकॉर्डिंग करायचं आहे. व्हिडिओ, ऑडिओ दोन्ही होणार आहेत. तर सुरुवातीला जर आपल्याला ऐकायचं असेल तर इथे या टॅबला वंदे मातरमचे ध्वनिमुद्रण ऐकल्यावर आपण क्लिक करू शकतो. हे पूर्ण गीत आपण ऐकू शकतो आणि त्या पद्धतीने आपण इथे गायन करू शकतो. इथे आपल्याला पायरी दिल्यात बघा. पायरी 1 तुमचे तपशील प्रविष्ट करा. ज्या काही टॅब येतील तिथं आपली वैयक्तिक माहिती टाकायची आहे. नंबर 2 आहे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. नंबर 3 आहे व्हिडिओ अपलोड करा आणि नंबर 4 आहे आपलं प्रमाणपत्र डाउनलोड करा. तर आता इथे अपलोडचं एक चिन्ह आहे. पहिली व्हाईट जी टॅब दिसते व्हिडिओ रेकॉर्ड करा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं आपला देशाचं नाव आपोआप आलेलं राहील. त्यानंतर इथं आपल्याला मोबाईल नंबर विचारतोय आणि त्या मोबाईल नंबर तुमचा तुम्हाला जो OTP येणार आहे तो OTP SMS द्वारा हवा आहे का WhatsAppद्वारा हवा आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मला SMS द्वारा हवा आहे OTP. मी इथे माझा मोबाईल नंबर टाकून घेतो आणि OTP मागवा या निळ्या टॅबला क्लिक करत आहे. OTP सेंड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सबमिट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला नाव लिहा म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक आपण जो टाकला तो आलेला आहे. राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपण आपली माहिती टाकून घेऊयात. सादर करावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. रेकॉर्ड दिसते बघा. कराओके लँग्वेज आहे, तुम्हाला कुठली पाहिजे ते बघा, कारण इथं कराओके पद्धतीनुसार आपल्याला खाली इथे बघा हे गीतसुद्धा वंदे मातरम इथे दिसणार आहे. रेडी टू रेकॉर्डेड याच्या खाली जे दिलेलं आहे वंदे मातरम, सध्या डिफॉल्ट इंग्रजी भाषा आहे. आपण हिंदी निवडून घेऊयात. मराठी इथे नाही आहे, हिंदीच आहे. आणि इथं बघा हे वंदे मातरम गीत आलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण स्टार्ट रेकॉर्डिंग करू त्यावेळेस त्या म्युझिकनुसार ते एक एक वरती डार्क होत जाणार आहे आणि त्यानुसार आपला व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्ड होणार आहे. तर इथे आपण आपली लँग्वेज निवडून घेतलेली आहे आणि एकंदरीत 3 मिनटं 13 सेकंदाचं हे 5 कडव्याचं गाणं, राष्ट्रगान इथे आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. इथे बघा पूर्ण स्क्रॉल जर केलं तर पूर्ण गीत आपल्याला इथे दिसणार आहे. सध्या वंदे मातरम यावरती डार्क आहे. जसं ते म्युझिक सुरू होईल त्यानुसार आपल्याला तो शब्द जेव्हा डार्क होईल तो शब्द आपल्याला उच्चारायचा आहे. तर आपण चला स्टार्ट रेकॉर्डिंगवरती क्लिक करूयात. परमिशन मागेल, त्याला परमिशन द्यायची आहे.
इथे जर काहींना अडचण आली तर आपल्या क्रोमच्या परमिशन नॉट अलाउड असं जर आलं तर आपल्याला आपल्या क्रोमच्या सेटिंगमध्ये जाऊन ती जी आहे परमिशन रेकॉर्डिंग व्हिडिओ आणि ऑडिओ मायक्रोफोन या दोघांची अलाउ करायची आहे. इथे आपण परमिशन देऊयात. आता इथे जी आपल्याला मानवी आकृती दिसत आहे तिथे आपला चेहरा ठेवून आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. रेकॉर्डिंग झाल्यानंतर सबमिटचं टॅब येईल किंवा काहींना स्टॉपची टॅब दिसल्यास स्टॉप करायचं आहे. त्यानंतर सबमिट इथं आपल्याला उजव्या हाताकडे टॅब दिसेल या सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं नेट कसं चालतं त्यानुसार इथे वेळ लागणार आहे प्रमाणपत्र आपलं डाउनलोड होण्यासंदर्भात. बघा इथे आपल्याला मेसेज आलेला आहे की आपला पार्टिसिपेट जे आहे ते योग्य प्रकारे झालेलं आहे आणि आपलं इथं सर्टिफिकेट इथं आपल्याला आलेलं आहे. डाउनलोडचं ऑप्शन दिसते, डाउनलोड करू शकतो आणि पाहू शकतो. तर इथे आधीच आपण डाउनलोडच्या ऑप्शनला क्लिक करूयात. आपल्या इंटरनल स्टोरेजला ते डाउनलोड होईल. इथे आपण ते पाहू शकतो. इथे आपण जे डोळ्याचं चित्र दिसतंय त्याच्यावरती आपण क्लिक करू शकतो आणि इथे पाहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपले वैयक्तिक आपल्या शाळेचे एक संस्मरणीय आठवण म्हणून हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.